आणि त्यांचा आपण शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती करतोय। थँक्यू सो मच। तदनंतर मुकेश गांगुर्डे साहेब देखील उपस्थित झाले, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया। त्यांची पर्सनॅलिटी मला खूप आवडते, आपण पाहू शकता नक्कीच डॅशिंग पर्सनॅलिटी मुकेश साहेबांची आणि शाखा प्रमुख आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। चला समीर दादा देसाई यांच्या शुभ हस्ते करूया आपण मुकेश दादांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती। शाखा प्रमुख आहेत मुकेशजी गांगुर्डे साहेब आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आमच्या या व्यासपीठावरती होत असताना त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं 25 डिसेंबरला निशांतजी पाटील साहेब मुकेशजी गांगुर्डे साहेब यांच्या माध्यमातून भव्य रॅली काढण्यात आली होती। जय श्रीरामचे नारे देखील लागत होते आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय। राजूदादा पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, शाखा प्रमुख अंबरनाथचे, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। आणि आमचे मित्र नक्कीच सुशांतजी पाटील यांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत। सुशांत पाटील आपण देखील आपल्या देखील शुभ सन्मान केला जाईल। निशांत दादा पाटील यांचे बंधुराज आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आम्ही करतोय। राजूदादा पाटील देखील या ठिकाणी उपस्थित। राजूदादा आपण देखील या, आपल्या देखील शुभ सन्मान करायचा आहे। आणि अशोकजी म्हात्रे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। वसार गावचे आमचे एक वरिष्ठ वर्ग ते म्हणजे अशोकजी म्हात्रे साहेब आणि त्यांचा देखील विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल। चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, गावदेवी काकडबा टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या। आनंद शनिवार दुधकर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला 25 पाण्याचे बॉक्स मिळाले आहेत, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय आणि यायचं आपण व्यासपीठावरती त्यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। शुभ सन्मान या ठिकाणी आपण कंप्लीट करतोय। विजयजी विशेष साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, C2 संघटनेचे ते कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। विजयजी विशेष साहेब या ठिकाणी उपस्थित असतील, आपण या त्यांचा देखील आपण विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये करतोय। थोडासा वेळ जरूर लागतो मित्रांनो। सामना आपण पाहतोय मेगा फायनलचा मॅच 2 षटकांचा। ओमसाई आगासन बनाव गावदेवी काकडबाल टीम काकडबाल क्षेत्ररक्षण लावायचं आपण। हॉटेल अलेक्सा यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच आपण पाहिले गेलं तर आदत वासरू आणि बॅट या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून लाभली गेली, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय। जोगिंदर म्हात्रे आमचे त्यांच्या माध्यमातून आदत वासरू आणि बॅट आम्हाला लाभली गेली। जोगिंदर म्हात्रे आपल्या देखील आम्ही विशेष आभार मनापासून व्यक्त करतोय। थँक्यू सो मच। सन्मान मित्रांनो झालेत, बाकीचे सन्मान राहिले गेले असते तर आपण ही मॅच समाप्त झाल्यानंतर घेऊ आणि बोलूया मेगा फायनलच्या सामन्याकडे, जिथे सज्ज असतील कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे गुरुवर्य योगेश मडवी। बघा आता फायनल डिसिजन आणि फायनल अनाउन्समेंट मी करतोय। मालिकावीर जी बुलेट आहे ना, एक मिनिट योगेश, किरण निमशे साहेबांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे। किरणजी निमशे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया। आणि संदीपजी पवार साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया। संदीपजी पवार साहेब आणि किरणजी निमशे साहेब आपण या, आपला शुभ सन्मान आम्ही आमच्या व्यासपीठावरती करतोय। येस, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स योगेश मडवी। चला तर सामन्याला सुरुवात करा प्लीज, विनंती करे। काकडबाल संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आगासन संघ आपण सलामी जोडी आता मैदानामध्ये पाठवून द्या। बघा मालिकावीर जी बाईक बुलेट आहे, ती बाईक कोणालाही बुलेट मिळेल त्या संघाचे 40,000 रुपये आयोजन कमिटीकडे जमा केले जातील। आणि सगळ्यात महत्त्वाचा अनाउन्समेंट म्हणजे जो आदत बैल आहे, जो वासुरे आहे, तो आम्ही टॉप 4 संघांमध्ये लकी ड्रॉ करू। 4 संघाचे कॅप्टन येतील, परंतु तो सर्व संघासाठी असेल। जो बैल मिळेल तो संपूर्ण, समजा एखाद्या संघाला मिळाला तर त्या संपूर्ण टीमसाठी तो बैल असेल। मग त्याला तुम्ही विका किंवा ठेवा, शर्यती ठेवा, काही फरक पडत नाही, परंतु ते 11-12 खेळाडूंचा त्याच्यावरती हक्क असेल, हे लक्षात असू द्या। बघा एक संघाला मिळालं तर त्या 12 खेळाडूंचा तेवढाच समान हिस्सा असेल आणि 12 जण
प्रति महिन्याला थोडे थोडे पैसे काढा आणि शर्यती आखला. थँक्यू सो मच. सर्व प्रेक्षकांचं मी आभार व्यक्त करेल. त्यानंतर सर्व युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत त्यांचंही मी स्वागत करेल. खरं तर अनबिलीव्ह क्रिकेट तुम्ही पाहिलं. मागच्या मॅचमध्ये जो दृश्य तुम्ही पाहिला की नेहमीच एखादा संघ वरचढ असला तरी मच्छिंद्र पाटील सर ज्या प्रकारे आगासन संघाची गोलंदाजी अटॅक राहिला आणि अक्षरशः बरेच सारे प्रेक्षक जे आगासनचे होते ते इथनं बाहेर गेले की आता मॅच आपली संपली आणि हारली. बरेच जणांनी टीव्ही ऑफ केल्या आणि लगेच न्यूज आली की आगासन बिन अनबिलीव्ह क्रिकेट. कौतुक करेल त्यांच्या संपूर्ण टीमचं. आणि हे क्रिकेट खेळ म्हणून तर आम्ही सांगतो ना, सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आम्ही पाहिलाय आणि राजकारणासारखा रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आम्ही पाहिलाय. आणि त्याच क्रिकेटनं कोणाला हसवलंय कोणाला रडवलंय. तो सुखदुःखानं भरलेला क्रिकेटचा खेळ आज आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळाला आणि अगदी प्रेक्षकांची मनं जिंकली मैदानावरती आगासन संघानं. आणि आता मॅच एक मलंगडातला संघ गावदेवी काकडवाल आणि त्याला फाईट करेल डोंबिवली मधला आगासन संघ. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आगासन संघाच्या प्रेक्षकांना एक सूचना देईल, एकदा आवाज द्या. किती प्रेक्षक आहेत आगासन संघाचे? काकडवाल संघ आपले प्रेक्षक. अगदी काकडवाल संघाचे प्रेक्षक भरपूर आलेत. दोघांचं स्वागत करूया आणि जाऊया मैदानावरती. आगासन संघाची सलामी जोडी मैदानावरती रवाना झाली आहे. विराज मुंडे आणि करण बेडेकर. 2 षटकांची मॅच आहे. दोन्ही संघ लक्ष असू द्या. 2 षटकांची मॅच आहे. दोन्ही संघाला आम्ही लाख लाख शुभेच्छा देतोय. एकदा टाळणी स्वागत करा सर्व प्रेक्षक वर्ग. 2 संघ मेगा पॅनल मध्ये कापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव आयोजित श्रीराम मस्कर व नितीन वारिंगे चषकाचा थरा तुम्ही पाहतायत आणि अंतिम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 7वं पर्व. त्या पर्वावरती आम्हा सर्वांना हा एक गर्व. अगदी सुरेख सुरुवात. गोलंदाजी अटॅक बली भोईर. कौतुक करूया दोन्ही संघाचं. अगदी चांगला परफॉर्मन्स संघानं केलाय आणि दोन्ही संघ आता अंतिम फेरीमध्ये दाखल झाल्यात. स्वप्न प्रत्येक संघाचं असतं की प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्हाला मोठ्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचायचंय आणि तेच स्वप्न मनाशी बाळगून इथे दोन्ही संघ पोहोचलेत मेगा फायनल मध्ये. बॉल चांगल्या समोर खेळतात इथे. अगदी अलोंग द कार्पेट एक सिंगल मिळेल. सिंगल बरोबर अकाउंट ओपन झालं ओम साई आगासन संघाचं. तर अशोक दादा दुधकर यांचं आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. वेलकम अशोक दादा. हरेश भोईर आणि विकास पावशे यांच्याकडून जर काकडवाल संघाला विकेट हॅट्रिक मिळाली तर 1000चं प्राइज, 5000चं प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. या दोघांकडनं आपण जाऊया मैदानावरती. त्यांचं देखील स्वागत करू. बली भोईचं पहिलं षटक ज्या संघानं आज बलाढ्य टीमला परास्त केलाय. शेर मैदानावरती ढेर झाले खरं तर गोरसई संघाच्या आणि तो जल्लोष आपण आगासन संघाचा पाहिलाय. आता आगासन विरुद्ध काकडवाल ही लढत अंतिम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. याच साठी केला होता टास्क की शेवटचा क्षण गोड बाबांनी अगदी चांगला परफॉर्मन्स देत असताना पहिलं षटक 4 बॉल 1 धावा खर्च केली आहे बली भोईर मैदानावरती. कमलेश पावशे काकडवाल यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचं प्राइज या ठिकाणी आलंय निश्चित विकेटच्या हॅट्रिक साठी. तर जास्त अलाउन्स पण आम्ही करणार नाही, लक्ष असू द्या कारण अंतिम सामना आहे. अनंत दादा दुधकर काकडवाल यांच्याकडून 3 लगातार तर निश्चित विकेट मिळाली महत्वाची. पहिला धक्का. फलंदाज बॅक टू द डगआउट. ते कबूतर जा मच्छिंद्र पाटील सर. पहिला जमाना होता की चिठ्ठ्यांच्या माध्यमातून प्रेम व्हायचं आणि आता जमाना बदललाय, ट्रेंड बदललाय. सध्याचं कलियुग खूप फास्ट झालंय कारण सध्या इन्स्टा आला, फेसबुक आला, शेअरचॅट आली, अनेक अशा ऍप्स आल्या ज्याच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेम होतं आणि अगदी डीजेने ती ओळख करून दिली.
कारण जुनं प्रेम फार वेगळं होतं. तू बाहेर जाताना, मी बाहेर जाताना तू तुळशीला पाणी घालायचं. तुला वेळ असेल तर आपण दोघांनी प्रेम करायचं. चौपाटीची मिट्टी नको, आई वडिलांना सापडणारी विश्वासघाती चिठ्ठी नको. घरात कोणाला आशय नको, गावात कोणाला विषय नको. मनांनी एकमेकाला वरायचं. तुला वेळ असेल तर आपण दोघांनी प्रेम करायचं. अशी ती जुनी प्रेम कहाणी होती. परंतु आता तसं राहिलं नाहीये. आता ऑनलाईन प्रेम आणि डायरेक्ट ओरिजिनल यॉर्कर, नंतर प्रेम झालं की यॉर्कर. बॉल चांगला हवेत आहे. अजून एक क्रिकेट बॉलिवूडला अगदी विजयाचा जल्लोष. जणू काही पहिल्याच ओव्हर मध्ये 2 धक्के दिलेत. 1 धावा बलीबोईनं मैदानावरती. काकडबा संघ जेव्हा बॅटिंगला उतरेल तेव्हा त्यांच्यासाठी 3 बॉल 3 षटकारांसाठी 5,000 रुपये आणि 3 बॉल 3 चौकारांसाठी 2100 रुपयाचं प्राइज त्यांच्या माध्यमातून आलंय. आणि ज्यांच्या माध्यमातून मित्र आम्हाला या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली. जल है तो कल है असं म्हटलं जात आहे. आणि दादांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करू. बलीबोईचं षटक बघा इथे अगदी चांगलं राहिले. 1 धावा 2 विकेट. ज्या संघानं गोसाई संघाला परास्त केलं त्या संघाची परिस्थिती थोडीशी कठीण आणि नाजूक आहे. उंबारली आमचे किरणदादा पाटील यांच्याकडून काकडबा संघाला शुभेच्छा आल्यात. शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. परंतु अंतिम मॅच शेवटचा क्षण तुम्ही पाहतायत. अगदी सूर्याची किरण दूर गेली आहेत. सूर्य अस्ताला गेला आणि अंतिम सामना तुम्ही पाहतायत. 1 रन अतिरिक्त मध्ये आली. 2 धावा 2 विकेट अंतिम मॅच मध्ये. बऱ्याच जरा प्रेक्षकांनी कमेंट्स केली होती की आज मेगा फायनल जिंकेल गोरसई संघ. परंतु हे क्रिकेट खेळ मित्रांनो. क्रिकेटमध्ये कोणताच संघ मोठा किंवा छोटा नसतो आणि हे सिद्ध केलं आगासन संघानं. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. एक सिंगल आली. सिंगलच्या माध्यमातून टीम टोटल दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आणि धावसंख्या 4. युट्यूबच्या माध्यमातून आमचे मित्र संदीप ठोंबरे खोणीगाव हे देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांच्याकडून दोन्ही संघाला शुभेच्छा आल्यात. कारण एक स्पर्धेचे चांगले आयोजक आहेत. त्यांच्याकडून देखील स्पर्धेला आणि संघाला शुभेच्छा आल्यात. एकूण धावसंख्या 4. 2 गडी बाद. बॉल पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर. वाईटचा इशारा. या ओव्हरमध्ये अतिरिक्त रन्स 2 आल्या आणि एकूण आपण पाहिलं तर महेशने एकच बॉल फेकल्या. 4 धावा त्यानं खर्च केल्यात. आज ओमसाई एमटेसच्या माध्यमातून जवळजवळ 1.5 लाख पेक्षा जास्त प्रेक्षकांनी ही मॅच ही स्पर्धा एन्जॉय केली. त्या सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करू. ओमसाई एमटेसच्या माध्यमातून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जरूर करा या चॅनलला. कारण क्वालिटी क्लॅरिटी या चॅनलमध्ये जरूर पाहायला मिळाली. सागर पराड, रोशन पराडचं कौतुक करेल. त्यांच्या संपूर्ण टेक्निकल टीमचं मी कौतुक करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं कौतुक करेल माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं ज्यांनी ऑनलाईन 1.5 लाख पेक्षा जास्त प्रेक्षकांनी ही मॅच एन्जॉय केली. त्यांचं मी आभार व्यक्त करेन. आणि त्यानंतर हरेश भोईर आणि विकास पावशे यांच्याकडून विकेट हॅट्रिकला आता 10,000चं प्राइज असेल. एकूण धावसंख्या एकूण स्कोर बोर्ड 6 रन्स. नक्कीच शेवटचा अंतिम मॅच. प्लीज प्रेक्षक वर्ग आपण देखील लक्ष द्या की प्रत्येक वेळेला अनाउन्समेंट होणार नाहीये. न्यू बॅट्समॅन मैदानावरती नागराज मुंडे. यावेळीचा चांगला बॉल समोर खेळतात ऑन साईडला. एक सिंगल आणि डबलचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्या. रनिंग बिटवीन द विकेट खूप छान आहे आणि धावसंख्या जाईल स्कोर बोर्ड होती. आमचे स्कोर सांगतायत 8 धावा. षटक क्रमांक 2. ज्या संघानं अगदी 23 धावा डिफेन्स केल्या आणि तोच संघ आता मैदानावरती फाईट देतो. मैदानावरती काकडबा संघाला. मांगरूळचे आमचे पवनदादा पाटील आलेत. त्यांना विनंती करेल व्यासपीठावरती यावं. आपल्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार. चांगला बॉल समोर खेळताय तिथं अलोंग द कार्पेट. शतरक्षक जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत दुसरी धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट झाली.
रनिंग बिटवीन द विकेट छान आहे. सिंगल डबलच्या माध्यमातून आगासन संघ पुढे चाललाय. 2 षटकामध्ये जर संघाने 15 धावा तरी केल्या ना तरी मी समोर सांगेल की काकडबा संघाला तो फाईट देऊ शकतोय. कारण 23 धावा 18 बॉलमध्ये या संघानं गोरसई संघाविरुद्ध डिफेन्स केला आणि तो संघ जर या मॅच मध्ये 14 ते 15 धावा इथे टार्गेट सेट करतोय तर नक्कीच फायटिंग टोटल आणि ते प्रहार केलाय आणि चेंडू चाललाय सीमा रेषा बाहेर. 6 रन. मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी कापरी सिटी मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी स्वर्गीय श्रीराम भास्कर चषक ठेवलाय भारी स्वर्गीय थँक्यू डीजे. षटकार आलाय आणि या षटकाराने मात्र नवसंजीवनी निर्माण झाली आगासन संघामध्ये. कारण त्यांचा कॉन्फिडन्स एवढा वाढलाय की गोरसई संघाला परास्त केल्यानंतर त्यांच्यातला जो कॉन्फिडन्स आहे आत्मविश्वास खूप उंचावला. त्यामुळे येणाऱ्या मॅच मध्ये आता त्यांच्यासाठी ही फायटिंग टोटल स्कोरबोर्ड होती 16 धावा. अंतिम बॉल करण बेडेकर स्ट्राईक एंडवरती. चांगला बॉल फटका हवेते. जजमेंट चांगलं आणि धक्का दिलाय अंतिम बॉल वरती. आता 2 षटक समाप्त झाले आहेत आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना ओम साई आगासन संघाने बनवल्यात मैदानावरती 16 धावा. 17 धावेचं टार्गेट असेल मैदानावरती गावदेवी काकडबा संघासाठी. डीजे थांबा 1 मिनिट. चला लगेच आगासन संघ वेळ न घेता शतक्षण लाभा प्लीज. कॉपरेट करण आतापर्यंत तुम्ही सगळ्यांनी आम्हाला खूप चांगलं सपोर्ट केलाय त्याबद्दल तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गाचं मी आभार व्यक्त करेल ज्यांनी 4 दिवस या स्पर्धेमध्ये आम्हाला उपस्थिती दाखवली सपोर्ट केला त्यांचं मी आभार व्यक्त करेल. डीजे सागर ज्यांनी अप्रतिम डीजे ऑपरेटिंग केली प्रेक्षकांची मनं जिंकली त्यांचा आभार व्यक्त करू. ओमसाई एमटीसीच्या पूर्ण टेक्निकल टीमचा आभार व्यक्त करू. आमचे स्कोरर ज्यांनी खूप चांगली स्कोररची भूमिका पार केली त्यांचा आभार व्यक्त करू. आमचे मित्र सोनू बांगर ज्यांनी 4 दिवस समालोचन केलं त्यांचा आभार. मच्छिंद्र पाटील सरांचा मी आभार व्यक्त करेल आणि त्याचबरोबर आमचे तिन्ही प्रोफेशनल पंच यांचा देखील आभार व्यक्त करेल. आमचे समीदादा देसाई त्यानंतर आमचे विजयदादा कोलेकर संपूर्ण कापरी सिटी क्रिकेट संघ पालेगाव यांचं आभार व्यक्त करेल. आणि स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये येणारे 12 चेंडू आणि 17 धावीची आवश्यकता. चला लगेच एक सूचना असेल बघा सगळ्यात महत्वाची. सामना कोणी जिंकू द्या बघा. परवा पुन्हा एकदा मॅचेस आहेत लहान मुलांच्या त्यामुळे स्टंपला कोणी हात लावू नका प्लीज. जर स्टंप पाहिजे असतील तर तुमचे कमसे कम 2000 रुपये कापले जातील. तर जाऊया आपण मॅचच्या दिशेने. 17 धावेचं टार्गेट कशा प्रकारे चेस होईल की पुन्हा एकदा धावा डिफेन्स करतील ओमसाई आगासन संघ. कमेंट बॉक्स मध्ये परिवर्तन होईल. ऐकूया पुन्हा एकदा मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. समीर देसाई दादाला तोडच नाही दादाला तोडच नाही. थँक्यू सागर. थँक्यू योगेश. ह्या आपण बोलूया सायंकाळचं वातावरण 6 वाजून 8 मिनिटं शेवटचा सामना प्रेक्षकांच्या अलर्ट गर्दीमध्ये. येस आमचे बेडेकर दादा आलेत. या केशवदादा बेडेकर मंचावरती स्वागत आहे तुमचं. केशवदादा मंचावरती आहे. आगासन संघाचे बिग सपोर्टर यांचं आगमन झालं मंचावरती तुम्हाला मी आमंत्रित करतोय. या बोलूया आपण सामन्याकडं. ॲटमॉस्फिअर तुम्ही बघितलं ना तर इलेक्ट्रिफाय ॲटमॉस्फिअर. असं वाटतं की स्पर्धा आपण DY पाटील स्टेडियममध्ये पाहतोय. कारण DY पाटील स्टेडियममध्ये 55,000 लोकांची क्षमता आहे. इथे 70,000 पेक्षा लोक आहेत. त्यामुळे ही स्पर्धा या माध्यमातून एक स्टेडियमचं स्वरूप आलं. काय स्पर्धा रंगली. मागचा सामना जिव्हारी पराभव लागला तो मात्र गोरसई संघाला. आणि इतिहासाच्या पानावरती डोंबिवली कल्याण क्रिकेटच्या असोसिएशनच्या माध्यमातून एक चांगला या संघाच्या मध्ये इतिहास रचला गेला तो मात्र आगासन संघाच्या माध्यमातून. 17 धावांचं लक्ष बघायचं. फायनल कोण जिंकणार कारण फायनल जिंकणं फार महत्वाचं आहे. पहिल्या क्रमांकाला जगामध्ये फार महत्वाचं आहे. चंद्रावरती घेणारा पहिला आर्मस्ट्रॉंग दुसरा माहिती नाहीये. पहिला राकेश शर्मा दुसरा माहिती नाहीये. राष्ट्रपती आपल्याला माहित असतो. उपराष्ट्रपती माहिती नसतो. मुख्यमंत्री माहित असतो. उपमुख्यमंत्री माहिती नसतो. म्हणून पहिल्या क्रमांकाला फार महत्व आहे. त्यामुळे चॅम्पियन बनणं हे फार महत्वाचं आहे. कारण उद्या प्रश्न विचारला जाईल की चॅम्पियन कोण बनला. बघायचंय चॅम्पियन कोण बनणार. लेट्स प्ले. सामना सुरू होतोय. 2 षटकांचा प्रेक्षकांच्या अलर्ट गर्दीमध्ये पुन्हा एकदा या साक्षीनं या इतिहास रचूया. या स्पर्धेचा पर्व 7वं शेवटच्या टप्प्यात यशस्वी आयोजन. या आपण बोलूया सामन्याकडे. 17 धावांचं लक्ष 12 चेंडू झटपट क्रिकेट मैदानावरती. आता बघायचं आहे आगासन संघ किती फाईट करणार. मागचा सामना 18 चेंडू मध्ये 23 धावा फाईट केल्यात. आता मात्र 12 चेंडू आणि 17 धावा फाईट करणार का. काकडबाल संघ त्यांच्या विरुद्ध खेळणारा एक दमदार संघ या परिसरातील. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना.
बलीसाठी हा पहिला चेंडू काउंटर अटॅकला सुरुवात केली. मागच्या सामन्याची कसर पुन्हा एकदा काढले. फलंदाज बाद पहिला धक्का. मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी कापरी सिटी मंडल पाले गावाच्या ग्राउंडवरी स्वर्गीय श्रीराम भास्कर चषक ठेवलाय भारी स्वर्गीय नितीन वारी ही ओमकार बघा मागच्या सामन्यामध्ये पहिलाच ही बघा प्रेक्षक आमचे हे आयोजक देखील स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळतं. चेहऱ्यावरती स्मित अशा हॅलो करत असताना का त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असू नये कारण ही स्पर्धा त्याने यशस्वी पार केली आणि 7वं पर्व मात्र यशस्वी पार करताना हे सर्व आमचे आयोजक तुम्ही बघू शकाल या स्क्रीनवरती. हे प्रेक्षक हा व्ह्यू ना सर्वात चांगला व्ह्यू. हे प्रेक्षक बघा जिथे जागा मिळेल तसे आलेत आणि जिथनं जागा मिळेल तिथनं मात्र सामन्याला एन्जॉय करतात. म्हणून मी मगाशी उल्लेख केला होता आमचा कॉमेंट्री बॉस जरी स्पर्धा DY पाटील स्टेडियम मध्ये असती ना तर तिथे प्रेक्षकांना बसण्यासाठी जागा झाली नसते आणि इतिहास रचला 2024चा रेकॉर्ड ब्रेक गर्दी आपण ही स्पर्धा पाहतोय. नवीन फलंदाज विराज मुंडे ज्यांना मागच्या सामन्यात मेडन षटक फेकलं त्याचा वापर केला ओमकारनं. पहिल्या षटकामध्ये मागच्या सामन्यामध्ये पहिलं षटक केजूनं मुंडेनं फेकलं 9 धावा दिल्या होत्या मात्र विराजचा त्यानं वापर केलाय पहिल्या षटकामध्ये. इट इज अ कॉन्फरन्सी ऑफ क्रिकेट ही स्ट्रॅटेजी आहे त्यांच्या माध्यमातून. दुसरा चेंडू ओ ग्रेट डिलिव्हरी यावली फक्त चेंडूला स्टेअर केलाय. चेंडू पॉइंटला येतो एकदा पुणे 2 धाब्याचा मानस आणि यामध्ये मात्र यश. कारण मागच्या सामन्यामध्ये सिंगल डबलला प्राधान्य दिलं नव्हतं. गोरसे संघानं त्याच्यात शिकलाय हा संघ काकडवाल संघ कारण त्याने सामना पाहिलाय मगाशी. येणारे चेंडू 12-17 धावांची गरज आता समीकरण बदललंय 11 चेंडू आणि गरज 15 धावांची गरज. झटपट क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती. 32 संघाचा सहभाग 30 संघांचा गाशा गुंडा गेलाय मैदानावरती. पालघरवरनं देखील संघ स्पर्धेमध्ये आपण पाहिले आणि क्रिकेटचा रोमांच आपण अनुभवला मागच्या काही दिवसामध्ये. ऑन साइडला स्वीपच्या माध्यमातून फुटबॉलचा वापर नाहीये. ऑन साइडला नादामध्ये खेळण्यामध्ये चेंडू बीट झाला फलंदाज डॉट डिलिव्हरी. याच विराटनं मागच्या सामन्यामध्ये रचलेला इतिहास आम्ही कधीही विसरू शकणार नाहीये. अविस्मरणीय इतिहास रचला. मेडन षटक फेकलं आणि 7 चेंडूमध्ये तब्बल त्यानं 5 गडी बाद केलेत. तोच विराज मुंडे मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती. येणारे चेंडू 10 आणि गरज ती 15 धावांची. जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी. काउंटर अटॅकला सुरुवात केली. भन्नाट वेग तेवढीच गती तेवढाच पेस तेवढीच ॲक्युरेसी तीच परफेक्शन तीच लेंथ आणि तीच लाईन दाखवत असताना सच अ व्हेरी गुड बॉलिंग सच अ फंटास्टिक स्पेल. आज की शाम विराज मुंडे के नाम. काय विराजनं क्रिकेट दाखवलं. 9 चेंडू आणि गरज होती 15 धावांची. मागच्या 3 चेंडूमध्ये फक्त धावा आल्या त्या 2च. त्यामुळे सामन्याला कलाटणे येते मैदानावरती. ओ कट करण्याचा प्रयत्न जंटल टच आणि ह्यालाच मात्र युजिंग द पेस ऑफ ब्युटिफुली गतीचा वापर केलाय आणि चेंडू मात्र निघून गेला. जंटल टचच्या माध्यमातून सीमा पलीकडे कलात्मक क्रिकेट चौकार. थँक्यू डीजे. 7 चेंडू आणि गरज आहे 11 धावांची. हु विल बी चॅम्पियन हु इज अ बिकम अ चॅम्पियन. कोण चषक उचलणार कोण चॅम्पियन बनणार. एक ने अनेक प्रश्न मागच्या 4 दिवसामध्ये एक पडलेले 100 प्रश्न या उत्तर शोधूया. शेवटचा चेंडू या षटकातील मात्र कलाटणी देणार असणार आहे. कौतुक करेन मी फलंदाजाचं किशोरचं. काय चौकार मारला त्यानं. आल्हाददायक वातावरण मारलेला चौकार होता. यावेळी चेंडू बॅटचा फेस उशिरा ओपन केला. पुढे सरकला जज केलाय पूल केलाय. शॉटअपच्या माध्यमातून 2 धाब्याचा मानस आणि फलंदाज बाजूची दाट शक्यता. फिंगर गोज अप अंपायर. पहिला धक्का मैदानावरती. समीकरण वेगानं बदलणार. येणारे चेंडू 6 आणि गरज आहे ती 10 धावांची. फक्त 7 धावा दिल्यात. त्याला बघायचं येणं षटक कसं असणार आहे. कोण फेकणार किती धावा येणार किती सामना रंगणार किती उत्कंठा निर्माण होणार कोण चॅम्पियन बनणार. एक नेहमी अनेक प्रश्न मैदानावरती. मात्र मी खरोखरच आभार व्यक्त करेन या आयोजकांचं. जबरदस्त स्पर्धा या मैदानावरती सन्मान्य पंडितनाथ वारंगे साहेब माजी नगरसेवक आणि आमचे समीर देसाई तसेच विजय कोळेकर जितेश मस्कर दीपक मानेरकर आणि कापरी सिद्धी संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. ब्युटिफुल पिक्चर. ग्राउंड लुक्स रिअली गुड पिक्चर. बर्ड्स आर फ्लाइंग इन द एअर. कोल्ड विंड इज ब्लोइंग नाउ. रशिंग अँड cheering crowd. Sun is beating now slowly. Beautiful picture. Plenty of flags, plenty of color. What a wonderful atmosphere for the cricket and such a great and ground looks really good picture. येणारे चेंडू आता मात्र 6 आणि गरती 10 धावांची. चॅम्पियन कोण बनणार. प्रेक्षकांचं मनापासून आभार. आमचे MTC यांचा आभार. आमचे स्कोर
स्कोरर गुणलेखक सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आणि आमचे डीजे सागर ज्यांना आमची भरपूर साथ दिली, आवाजाची काळजी घेतली, त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. 6 चेंडू आणि गरज ती 10 धावांची. विराटचा षटक संपलाय, त्याचा कोटा संपलाय, गोलंदाज झालाय तो. आता मध्ये गोलंदाज येणार केजू मुंडे ज्यानं 7 समुद्रापकडे भरपूर क्रिकेट स्पर्धा रंगवल्यात, ओपनच्या माध्यमातून क्रिकेट खेळलाय. तोच गोलंदाज मात्र येतोय मैदानावरती, अटॅक मध्ये येतोय, काउंटर अटॅकला सुरुवात करणार. स्ट्रायकरला फलंदाज किशोरला साथ देत असताना फलंदाज विशालला आपण पाहतोय. येणारे चेंडू 6 आणि गरज ती 10 धावांची. मोठमोठ्या संघाला पराभवाचा धक्का देत हे दोन्ही संघ इथपर्यंत पोहोचले आहेत. 30 संघांना पराभूत करे संघ कोण आले. पंचाने विनंती, 1 मिनिट आपण सामना थांबायचा आहे. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय बाळाजी केनेकर साहेबांचं आगमन होतंय, माननीय आमदार यांचं आगमन होतंय. मोस्ट वेलकम. या स्पर्धेत तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. या परिसरातील दमदार नेतृत्व, एक जबरदस्त व्यक्तिमत्व सन्माननीय आमदार साहेबांचं या स्पर्धेमध्ये आगमन होतंय. ही VIP आणि रॉयल एंट्री आपण बघू शकता त्यांची. चल सामना सुरू करूया आपण, कारण थोडासा अंधार होते, विजिबिलिटी नको आहे आपल्याला. यस, याच आमदारांना आम्हाला पहिल्या क्रमांकाचा परिचय दिलाय. मोस्ट वेलकम साहेब, तुमचं स्वागत आहे. सुस्वागतम, स्वागतम, स्वागतम. डॉक्टर बाळाजी केनेकर साहेबांचं आगमन झालंय. लवली शॉट, अप्रतिम फटका सजवलाय. चेंडू सीमा पलीकडं कव्हरच्या दिशेने निघून गेलाय. सीमा पलीकडं खणखणीत चौकार. व्हॉट अ मॅच. सन्मान्य आमदार साहेबांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम साहेब, तुमचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूया आपण डॉक्टर आमचे बाळाजी साहेबांचं. तरुण तडफदार नेतृत्व या परिसरातील, एक दमदार नेतृत्व, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, या आपण स्वागत करूया साहेबांचं या रंगमंचावरती. खूप खूप स्वागत साहेब तुमचं या रंगमंचावरती. फायनलच्या सामन्यात आपण दाखल झालात. निश्चित साहेबांना आम्हाला प्रथम परिचय देऊन या स्पर्धेमध्ये आम्हाला पुरस्कृत केलंय, त्याबद्दल हृदयाच्या अंतर्गमाचा तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. 5 चेंडू 6 धावा, थरार क्रिकेटचा शेवटच्या टप्प्यात सामना. ओव्हर द विकेट, स्टेअर केल्या चेंडूला चांगला फटका, फक्त चेंडूला गरंगरत दिशा दिली. चेंडू पुढे सरकला, फार बेगाने 2 धाब्याचा मानस आणि 2 धावा. ग्रेट रनिंग विशाल आणि महेशच्या माध्यमातून टाळ्यांचा कडकड होतो मैदानावरती. येणारे चेंडू आता मात्र 4 आणि गरज आहे ती मात्र आता 4 धावांची. तो सामना 30 फाईट. मगाशी मात्र केजूनं पहिलं षटक फेकलं होतं, आता मध्ये दुसरं फेकतोय. मगाशी केंजूच्या पहिल्या चेंडूत चौकार आला होता, आता देखील चौकार आलाय. ते चित्र पुन्हा एकदा मानवती जिवंत होत असताना. येणारे चेंडू आता मात्र 4 आणि गरज ती 4 धावांची. जबरदस्त ऍटमॉस्फिअर. ओव्हर द विकेट टॅप केलाय, जबरदस्त क्रिकेट दाखवलंय म्हणून निश्चित चांगलं क्रिकेट दाखवलं. 2 धाब्याचं मानत, दोन्ही फलंदाज एकाच एंडला. स्ट्राईक चेंज करायची होती आणि त्यामुळे फलंदाज मात्र बाद होणार. येणारं समीकरण मगांचंच राहिलंय, 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. तेच समीकरण राहिलंय पुन्हा एकदा. मगाशी समीकरण तेच होतं, 3 चेंडू 3 धावा. सन्मान्य आमदार साहेबांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम साहेब तुमचं. डॉक्टर बालाजी केनेकर, तरुण तडफदार, एक निर्भीड आणि झुंजार नेतृत्व, ज्यांच्या माध्यमामध्ये विकास आणि फक्त विकास आपण पाहिला. 24 तास लोकसेवेसाठी, 365 दिवस लोकसेवेसाठी हे कार्यरत असणारे झुंजार आणि डॅसिंग नेतृत्व, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आणि या परिसरात एक दमदार व्यक्तिमत्व सन्मान्य डॉक्टर बालाजी केनेकर साहेबांचं आगमन झालंय. सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. 3 चेंडू 3 धावा. बघायचं तोच सामना, तेच चित्र, मात्र आता वेळ बदलली, सामना बदलला, प्रेक्षक तेच आहे आणि मात्र संघ बदलमध्ये होती. बघायचं केंजू अजून एक इतिहास रचणार का. मात्र खूप चांगली फलंदाजी विशाल आणि मी त्याचं कौतुक करेन किशोरचं. चांगली फलंदाजी. ऑन साइडला दिशा दिली, चेंडू बेगा निघून गेलाय आणि सामना इथे संपलाय. यस, चॅम्पियन इज द चॅम्पियन. काकडबार संघ बनलाय या स्पर्धेचा चॅम्पियन. यस इज
थँक्यू सागर. सर्वांचा खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. तुम्ही दिलेला उदंत प्रतिसाद याबद्दल तुमच्या आयोजकाच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय. सर्व माझ्या क्रीडामी रसिकांचं ज्याने भरभरून आम्हाला प्रेम दिलं आहे स्पर्धेमध्ये मनापासून तुमचा आभार. सर्व मान्यवर ज्याने वेळाभेद काढून या स्पर्धेची आणि आमच्या व्यासपीठात शोभा वाढवली त्यांचे देखील मनापासून आभार. आमचे DJ सागर MTची संपूर्ण टीम, रोशन त्यांची संपूर्ण टीम, आमचे सर्व पंच मॅके असतील, आमच्या धैर्य असतील, त्यानंतर रतन मानेकर असतील, त्यांचे देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आमचे कॉमेंटेटर सोनू, आमचे कॉमेंटेटर योगेश मडवी यांचे देखील मनापासून आभार. सर्व आमचे 4 स्कोरर ज्यांच्या या लेखनीत स्पर्धा सजली त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. आमचे श्रीधर बेडेकर यांचं आगमन झालं आहे त्यांचे देखील मनापासून आभार. 32 संघ या स्पर्धेत सहभागी झाले त्यांचे देखील आभार. आणि जे संघ चॅम्पियन झाला आहे तुमचं देखील खूप खूप अभिनंदन. या आपण काही क्षणामध्ये सोन्याला विनंती करेन, सोन्याने योगेशला विनंती करेन की प्राइज सेरेमनी आपण सुरू करूया. 4 संघांना विनंती आपण इन फ्रंट ऑफ स्टेज यायचं आहे कारण मान्यवर देखील आले. सन्मान्य डॉक्टर आमदार साहेबांचं आगमन झालं आहे. आमचे बाळाजी केनेकर साहेबांचं देखील आगमन झालं आहे. ते देखील या शुभ प्रसंगी शुभ आशीर्वाद देण्यासाठी स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झाले. त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. सोनू जरा प्लीज माईक घ्या आणि सुरुवात करूया आपण प्राइज सेरेमनीला. योगेश हा बघा व्यासपीठ आमचा आमदार साहेबांना स्क्रीनवरती बघू शकाल आपण. तडून तडफदार हसमुख चेहरा विथ स्माईल. कारण जी लोक लोकसेवा करतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक तेज असतं कारण लोकसेवा करणं म्हणजे पांडुरंगाचं काम असतं आणि ते आमचे साहेब आमदार साहेब नेहमीच करत असतात. तेच आमचे डॉक्टर बालाजी साहेब स्क्रीनवरती विथ स्माईल आणि त्याची संपूर्ण मंडळी त्यांच्यावरती भरभरून प्रेम करणारं. कारण लोकसेवा करणे कोणालाही जमत नाही मित्रांनो. त्यासाठी परिवार सोडावा लागतो, स्वतःचं आयुष्य लोकांसाठी अर्पित करावं लागतं. असं डेडिकेशन असणारं हे आमचं नेतृत्व. आमदार साहेब तुमचा मनापासून आभार. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं मात्र वेळात वेळ करून तुम्ही आलात त्याबद्दल हृदयाच्या अंतर्गत आम्ही तुमचं